नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं मी प्राजक्ता पुन्हा एकदा स्वागत करते आहे नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहोत काही क्लिनिंगच्या काही रेग्युलर टिप्स, जेणे की तुमची अवघड कामे खूप सोपी होतील। तर मग कोणताही उशीर न करता चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिली टिप, मला ना इंस्टाग्राम वरती कमेंट आल्या होत्या की चिलटं, माशा आणि मच्छर हे खूप झाले आणि जास्त करून चिलटं झालेली आहेत। सो त्यासाठी काही घरगुती उपाय असेल तर सांगा। तर चला म्हटलं आपण सगळ्यांसोबत शेअर करूया। सो इकडे तुम्हाला अशी प्लेट किंवा असं एखादं टोपलं घ्यायचं आहे की जे तुम्ही यूज नाही करत आहात किंवा मग त्यावरती आपण जे काही करणार आहोत ते खराब जरी झालं तरी तुम्हाला चालेल, या हिशोबानेच तुम्हाला घ्यायचं आहे। आपण नारळ सोललं की त्याच्या जी काही साल असते किंवा याला तुम्ही काय म्हणत असाल, पाचोळा असेल, तो आपण फेकूनच देतो। सो ते आपल्याला घ्यायचं आहे, अगदी थोडं घ्यायचं आहे। त्यानंतर मी इकडे भाजीसाठी कांदा कापलेलाच होता, तर इकडे कांदा आणि लसणाचा जो काही पाचोळा असतो तो तुम्हाला घ्यायचा आहे। जास्त करून जर लसणाचा असेल तर खूप छान। सो इकडे आपल्याला काही याच्यासाठी वेगळं असं एक्स्ट्रा काढायची गरज नाही। जे आपल्या कांद्याचं बास्केट असतं बघा, त्याच्यात सुद्धा तुम्हाला भेटेल। सो तो घ्यायचा आहे। पुन्हा थोडीशी वरून नारळाची साल घालायची आहे। 4 ते 5 तुम्हाला इकडे तेजपत्त्याची पानं आवर्जून घालायची आहेत आणि मेन म्हणजे हे तुम्हाला रोज संध्याकाळी करायचं आहे। असं केल्याने जर तुमच्या घरामध्ये जे काही चिलटे आहेत ते नक्की निघून जातील, मच्छर होत असेल ते सुद्धा निघून जातील। सो ही ट्रिक नक्की फॉलो करा। माशांसाठी मी ऑलरेडी व्हिडिओ शेअर केला आहे, सो ते ट्रिक्स वापरून तुम्ही माशांसाठी उपाय करू शकता। त्यानंतर इकडे आपल्याला घ्यायचं आहे 2 ते 3 कापूरच्या गोळ्या। कापूरच्या गोळ्या जेव्हाही आपण आता हे जाळणार आहोत तर ते जाळण्याला सुद्धा मदत करेल। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते कापूर जाळल्याने। त्याचबरोबर घरामध्ये अगदी कापूरचा मस्त असा सुगंध सुद्धा अगदी दरवळत राहतो। सो त्यामुळे आपल्याला कापूर आवर्जून घालायचा आहे। आता हे तुम्हाला पेटवायचं आहे आणि हे थोडंसं जळू द्यायचं आहे। जळल्यानंतर हे थोडं विझल्यानंतर तुम्हाला दिसेल की यामधनं ना धूर यायला लागतो। सो ह्या धुराचंच जे आहे आपल्याला मेन काम आहे। यामध्ये आपण कांद्याचे, लसणाचे जे काही पाचोळा टाकलाय, साल टाकलेले आहे, त्याचा सुद्धा सुगंध यायला लागतो। तेजपत्त्याचा सुद्धा सुगंध यायला लागतो। घरात मस्त सुगंध दरवळतो। त्याचबरोबर घरामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले दारं खिडक्या बंद करायच्या आहेत आणि मग आपल्याला हे आपल्या घरामध्ये आणायचं आहे। सगळ्या घरामध्ये म्हणजे आपल्या खोल्यांमध्ये आपल्याला हे पूर्ण आता हे थोडंसं धूप झाल्यानंतर, याचा धूर झाल्यानंतर आपल्याला फिरवायचं आहे। असं केल्याने जे काही मच्छर असतील, चिलटं असतील ते नक्की जातात। आणि स्पेशली जर तुमच्या घरामध्ये कुंभट वास येत असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की तो कुंभट वास जायला म्हणून तुम्ही इकडे कांदा आणि लसणाची सालं स्किप करून फक्त कापूरच्या वड्या अजून 2 ते 3 एक्स्ट्रा ॲड करून अशा पद्धतीने करू शकता। तुम्हाला फॅन इकडे बंद ठेवायचा आहे। बघा धूर झालेला आहे आणि हो, हा जो काही प्लेट आहे आता मी इकडे केली, ही तुम्हाला घरामध्ये पूर्ण कानाकोपऱ्यामध्ये अशा पद्धतीने फिरवून घ्यायची आहे। याच्या धुराने मच्छर सुद्धा बाहेर जातात, चिलटं सुद्धा होत नाही। घरामध्ये खूप छान पॉझिटिव्ह असा सुगंध येतो। सो आता तुम्ही बघू शकता मी इकडे हे सगळीकडे फिरवून घेते आहे। बऱ्याचदा काय होतं की आपल्या घरामध्ये असे फर्निचर असतात, जसं की तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत आहे, टेबल आहे, तिथे खाली सुद्धा अशा ठिकाणी ना मच्छर खूप जाऊन बसतात। त्यामुळे आपल्याला तिथे हे आवर्जून हे घालायचं। त्याचबरोबर चिलटे हे जास्त करून किचनमध्ये असतात। सो किचनमध्ये तुम्ही हे असं ठेवू शकता आणि रोज संध्याकाळी जर तुम्ही असं केलं तर तुम्ही बघणार चिलटं, मच्छरचं प्रमाण खूप कमी होऊन जातं। नक्की ही ट्रिक फॉलो करून बघा। आणि पावसाळ्यामध्ये आता मच्छर पण खूप होत असतात, सो ही ट्रिक फॉलो करा जेणेकरून मच्छरसुद्धा तुम्हाला चावणार नाही। चला दुसरी टिप बघूया। इकडे तुम्ही बघू शकता माझ्याकडे स्टीलची कढई आहे, तिच्यावरती काळे निळे डाग झालेले आहेत। ज्यांच्याहीकडे स्टीलचे भांडे असतील त्यांना हा प्रॉब्लेम येतो, कधी ना कधी येतोच। आता आपल्याला हे तर साफ करायचं आहे, पण त्याचबरोबर आपल्या घरामधल्या अजूनही काही गोष्टी आपल्याला साफ करायच्यात। मग आपण एकदाच साफ करूया। सो इकडे मी कढई 3/4 एवढी पाण्याने भरून घेतली आहे, पाणी गरम व्हायला ठेवलंय। आपल्या घरामध्ये रोज चहा बनला जातो, चहा गाळणीने गाळल्या जातो। सो ही चहा गाळणी आपण काय करते, अगदी ओबडधोबड अशी रोज घासून ठेवतो, पण ती कालांतराने काळी होत जाते आणि जर जुनी झाली असेल फार तर ती काळी होणारच। नंतर तुम्ही ती फेकून नंतर नवीन घेऊ शकता, पण नवीनच असेल आणि ती काळपट झाली असेल तर ती स्वच्छ करणंही गरजेचं असतं। चाकूचा आपण वापर करतो, असेच पाण्याने धुवून ठेवतो आणि अशा केल्याने त्याचा जो शायनीनेस असतो तो निघून जातो। चिकटपणा त्या चाकूवर ती सुद्धा राहत असतो। त्यामुळे चाकू सुद्धा व्यवस्थितरित्या डीप क्लीन म्हणजेच काय स्वच्छ करणं खूप गरजेचे असतात। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे काही चम्मच वगैरे आहेत ते सुद्धा स्वच्छ करणं गरजेचे असतात। त्यामुळे आपण काय करतो,
जातोय की आपल्याला कढाईसुद्धा साफ करायची आणि बाकी गोष्टीसुद्धा साफ करायच्या, म्हणून आपण सगळ्या गोष्टी याच्यातच साफ करणार आहोत. सो इकडे मी पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये टाकते आहे 1 मोठा चम्मच बेकिंग सोडा आणि अर्धा चम्मच बेकिंग पावडर. हे तुम्हाला आवर्जून टाकायचं. हे तुमच्याकडे नसेल तर 1 इनोचं सॅचे तुम्ही इकडे घेऊ शकता. जेवढा आपण बेकिंग सोडा घेतला आहे तेवढाच आपल्याला सिट्रिक ॲसिड घेतं. जसं तुम्ही सिट्रिक ॲसिड पाण्यामध्ये टाकता अगदी रिॲक्शन व्हायला सुरू होते. अगदी टेन्शन नाही घ्यायचं, हे काही बाहेर येत नाही. पण ते एकदम काठोकाठ भरून आपल्याला सगळ्यात पहिले जे आहे कढई मध्ये पाणी टाकायचं नाही आहे, कारण आपण यामध्ये अजून एक इन्ग्रेडियंट घाललो, त्यामुळे जे होईल जर काठोकाठ भरलं तर पाणी खाली येऊ शकतं. सो इकडे टाकायचं वॉशिंग पावडर. जे वॉशिंग पावडर तुम्ही यूज करणार असाल ते. आता याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. काय होतं, बऱ्याचदा स्टीलची भांडी अशा पद्धतीने तुम्ही स्वच्छ करू शकता. जी भांडी खराब झाली मोठी भांडी, त्या भांड्यामध्ये काय करायचं, अशा पद्धतीने सगळं साफ करून घ्यायचं. ती भांडीसुद्धा साफ होतात आणि आपले चाकू, गाळण्या किंवा छोटे छोटे चम्मच सगळे साफ होतात. ग्रेटर वगैरे सगळं काही मी टाकलं आहे. बऱ्याचदा आपण चम्मच जे अगदी साध्या पद्धतीने हे करतो आणि त्याच्यावर डिझाईन असली ना, तर त्या डिझाईनमध्ये ना मळ होत जातो. आता तुम्हाला काय करायचं, हे काठोकाठ भरून घ्यायचं आहे. याला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि 2 मिनटं फक्त आपल्याला हे जे आहे गॅस सुरू ठेवायचा आहे उकळी आल्यानंतर, आणि नंतर गॅस आपल्याला बंद करून ठेवायचा. आणि हे पाणी जोपर्यंत अगदी कोमटसर होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सगळ्या वस्तू त्या पाण्यामध्येच ठेवायच्या आहेत. तुम्ही बघणार मी कढईला हातसुद्धा लावणार नाही आणि तुम्हाला मी रिझल्ट दाखवणार आहे. खूप छान पद्धतीने सगळं काही डीप क्लीन होतं. गॅस बंद केला. आता मी हे अर्धा ते पाऊण तासासाठी बाजूला ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता पाण्याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे. काळपट तुम्हाला असा कथ्थीच काळपट दिसायला लागलेला आहे. हेच इंडिकेट करतं की आपले जे काही आपण यामध्ये टाकलेले आहेत ते खूप छान स्वच्छ निघाले आहेत. आता हे तुम्ही ज्या काही गाळण्या असतात त्याला टूथब्रश जे असतं आपलं जुनं त्याने व्यवस्थित क्लीन करा आणि बस तुम्हाला एकदम हलक्या हाताने ह्या सोल्युशनने व्यवस्थित ते फक्त एकदा घासून घ्यायचं हलक्या. ते बाकी सगळं काम झालं आहे. 90% काम झालेलं आहे. फक्त 10% म्हणजे बाबा आपण एकदा हात हे करून घेऊयात म्हणून. आणि आता बघा इकडे मी कढईला काहीच घासलेलं नाही आहे. मी कढईतलं पाणी याने तुम्ही बाकीचे भांडेसुद्धा घासू शकता. सो कढईतलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता त्याच्यावर जे काळे निळे डाग झाले होते ते निघालेले आहे. बऱ्याच वेळेस आपण व्यवस्थितरित्या भांडे नाही घासले स्टीलचे तर मग अशा पद्धतीने डाग होतात, किंवा मग एखाद्या वेळेस खूप जास्त तुमचं भांडं करपलं असेल तरीसुद्धा अशा पद्धतीचे डाग होतात. सो तुम्ही ही ट्रिक नक्की आजमावू शकता. स्पेशली स्टीलचे भांडे साफ करण्यासाठी ह्या सोल्युशनचा तुम्ही नक्की वापर करा. खूप जबरदस्त निघतात. बघा कढई किती छान चमकायला लागली. मोठे भांडे असेच झाले असेल तर भांड्यामध्ये पाणी टाकायचं, हे बाकीचे इन्ग्रेडियंट टाकायचे आणि हातोहातच बाकीचं सगळं सुद्धा साफ करून घ्यायचं. जबरदस्त साफ होऊन जातं. आता मी तुम्हाला कढई तर दाखवली, बाकीच्या गोष्टीसुद्धा दाखवते. चमचे वगैरे सगळ्यांना अगदी शायनीनेस आलेला आहे आणि हे नक्की डीप क्लीन केलं गेलं पाहिजे. घरातील एक आणि एक वस्तू म्हणजे जी किचनमधली वस्तू असते ती आपण जरी वापरत नसलो तरी ती एखाद्या वेळेस डीप क्लीन नक्की केली गेली पाहिजे, जेणेकरून त्यावरती एक काळपट थर जमा होत नाही. सो त्याच पद्धतीने मी अशा पद्धतीने महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एकदा असं डीप क्लीन करत असते. चमचे झाले, गाळण्या झाल्या. सो अशाने काय होतं ते स्वच्छसुद्धा राहतात आणि मेंटेनसुद्धा राहतात. सो तुम्ही इकडे बघू शकता गाळणी पहिली कशी होती आणि आता किती छान व्यवस्थित निघाली आहे. नंतरची टीप बघूया. इकडे आपल्याला घ्यायचं आहे साबण. जे भांडे घासायला साबण घेताना तुम्ही ज्या ब्रँडचं घेत असाल ते साबण घ्यायचं आहे. आणि इकडे आता मी तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. माझ्या तव्यावरती मी भाकर केली होती त्यामुळे त्याच्यावर अगदी काळपट थर जमा झालेला आहे. म्हणजे भाकरीचं अगदी ती थोडीशी जळली होती. सो ते निघायला तयार नाही आहे. मी घासते तर हार्ड स्क्रबरने जे आहे ते आपण काढलं तर त्याचं नॉनस्टिकपणा तो पूर्ण निघून जाईल, कोटिंग निघून जाईल. त्यामुळे मग मी ही ट्रिक आजमावते आणि याने खरंच पूर्ण काळपटपणा जो आहे म्हणजे जे काळे असे डाग पडले होते ते निघून गेले. तर इकडे तुम्ही बघू शकता मी इकडे साबण घेतले, ते थोडंसं ग्रेट करून घेतलं आहे आणि इकडे मी टाकते आहे कोको कोला. जे तुमच्याकडे ड्रिंक अवेलेबल असेल ते ड्रिंक तुम्हाला इकडे टाकायचं आहे. म्हणजे माझा वगैरे नाही म्हणत आहे मी, जसं की स्प्राईट वगैरे असतं, 7 अप वगैरे असतं, कोको कोला, थम्स अप, ह्या ड्रिंक तुम्ही इकडे टाकायचं आहे. आणि हे गॅस इकडे मी ऑनच केलेला आहे. थोडंसं आपल्याला हे आटू द्यायचं आहे जेणेकरून जे काही असे काळपट डाग तिथे पडलेले आहेत ते निघण्यास खूप मदत होईल आणि आपल्याला जास्त घासायची सुद्धा गरज पडणार नाही. सो तुम्ही इकडे बघू शकता आता मी टूथब्रश घेतला आणि थोडंसं हे सोल्युशन असं मिक्स करून घेते आहे आणि सगळ्या बाजूंनी लावून घेते आहे. आता इकडे गॅस बंद करायचा. हे सोल्युशन आता गरमच आहे, थोडंसं कोमटसर तुम्ही होऊ देऊ शकता पण अगदीच पूर्ण थंड होऊ द्यायचं नाही. आणि नंतर तवा घासून घ्यायचा. ही सेम प्रोसेस तुम्ही लोखंडी तवा साफ करण्यासाठी म्हणजे त्यावरती जर चिकटपणा वगैरे झाला असेल तो साफ करण्यासाठी सुद्धा आजमावू शकता. मी इकडे तवा धुवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता अगदी क्लीन निघालेला आहे. सगळ्या टिप्स कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय.